येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज नदाफ यांनी मानखटाव विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत मानखटावच्या जनतेला झिरो बनवून रात्रीच राजा बनण्याचे स्वप्न जे घेऊन येतात त्यांच्या विरोधात मी मैदानात आलो आहे। जय भीम। आज 23 तारखेला मानखटाव विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल केला। हे अर्ज दाखल करत असताना जे विजन वंचित बहुजन आघाडी मानखटावच्या वतीनं जे आम्ही समोर ठेवले, ज्या विजनला घेऊन आम्ही मानखटावची विधानसभा लढवतोय, त्या विजनमध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे की आम्हाला एकतर वंचित घटकांना मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये आणायचे आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाला, आंबेडकरी चळवळीतल्या आंबेडकरी पक्षाला मेनस्ट्रीम पॉलिटिक्सचा हिस्सा बनवायचे, ही आमची सगळ्यात मोठी जिद्द आहे। त्याचबरोबर मानखटावमधला जो राजकीय बाजारपणा ज्याला म्हटलं जातं, ह्या बाजारूपणामुळे जी काही सामान्य जनतेची किंमत जी चिचुक्यासारखी झाली, ती किंमत कुठेतरी वाढली पाहिजे। हा आमचा त्याच्यामागचा एक निर्णायक असा लढा आम्ही लढतोय। याच्या पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर नवीन पिढी जी या बाजारपणाकडे बघून जो संस्कार घेतली की तिला असं वाटतं की राजकारणात तोच व्यक्ती जाऊ शकतो ज्याच्याकडे पैसे आहेत, तर त्या पिढीला एक असा संस्कार देणं की इथं झिरो बजेट पॉलिटिक्स होऊ शकतं, बिन पैशाचं सुद्धा राजकारण होऊ शकतं, ही त्या पिढीच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्याची धडपड वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही मानखटावमध्ये करत आहोत। याच्या व्यतिरिक्त रात्रीत राजा व्हायचं जे स्वप्न घेऊन माणसं मानखटावच्या राजकारणात येतात आणि आल्यानंतर ते सगळ्यांचे बाप बनण्याचा प्रयत्न करतात, तर जे कार्यकर्ते इथं 25, 30, 40 वर्षापासून राजकारणाच्या पटलावर, राजकारणाच्या माध्यमातून असेल किंवा समाजकारणाच्या माध्यमातून असेल, त्यांना ऐनवेळेस ज्या पद्धतीनं बाहेर फेकलं जातं, वंचित बहुजन आघाडी मानखटाव अशा लोकांना सुद्धा वंचित घटक समजते। जरी ते सक्षम राजकारणी स्वतःला समजत असतील तरी आम्ही त्यांना मात्र वंचित समजतो। कार्यकर्त्याची सिनियरिटी बघूनच कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, राजकारणाची ही नीतिमूल्य रुजली पाहिजेत आणि इथं कास्टॅनिझम पॉलिटिक्स जे म्हटलं जातं त्याला कुठेतरी शह बसला पाहिजे आणि प्रस्थापित ज्याच्याकडे पैसा आहे म्हणून तो प्रस्थापित बनलेला असतो। तर आमचं असं म्हणणं आहे, एखादं सेलची बॅटरी आपल्याकडे असते, त्या प्रस्थापितांच्या बॅटरीतनं जर ते सेल काढून घेतला पैशाचा, त्यांची बॅटरीच पेटणार नाही। आणि अशा अवस्था असताना मात्र पैशाशिवाय कुठल्याही पद्धतीचं दुसरं गणित न मांडता, कुठली विकासाची भाषा न बोलता, कुठलंही एक चांगलं विजन न ठेवता, काहीतरी भूलथापांचं एक पॉम्पलेट छापायचं आणि ते छापलेल्या पॉम्पलेटच्या जीवावर मतं मागायची, हा जो काही घाणेरडापणा आहे त्याचा कुठेतरी पोलखोल करण्यासाठी, त्याला उघडं पाडण्यासाठी आम्ही येणारी ही 2024ची विधानसभा निवडणूक माझ्या उमेदवारीमध्ये आम्ही लढतोय। त्याचबरोबर समाज अनेक विकृत अशा विचारांनी विभागला गेला, त्याला कुठे एक व्यासपीठाची गरज आहे। ते व्यासपीठ आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मानखटावच्या जनतेला देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप राजकारणात होत असतात, पण नैतिकता सोडून खालच्या पातळीला जाऊन भाषा वापरण्याचा जो एक घाणेरडा संस्कार गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही या मानखटावच्या राजकारणात बघितला, त्याचा पक्का समाचार घ्यायच्या मानसिकतेतून आम्ही हे राजकारण करतोय किंवा ही उमेदवारी लढतोय। त्याचा ओहापोह झाला पाहिजे, त्याची अक्कल आली पाहिजे की आपण एकमेकाच्या प्रॉपर्ट्या, एकमेकाचं बालपण, एकमेकाची चड्डी आणि अशा घाण पद्धतीचे शब्द वापरून जो संस्कार खराब केला जातोय मानखटावचा, तर त्याला कुठेतरी चपराक बसली पाहिजे, ही एक मानसिकता घेऊन आम्ही मानखटावच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीचा हा प्लॅटफॉर्म मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय। वंचित समूह म्हणजे काही लोकांना असं वाटतं की आमच्यासारख्या दलित, मुस्लिम आणि 42 कास्ट ज्या आहेत त्यांनाच फक्त वंचित समजलं जातं, तर आमच्या दृष्टिकोनातून जाती व्यवस्थेतला वंचित नव्हे,
तर राजकीय व्यवस्थेत ज्याला बाजूला फेकलं गेलं असा राजकीय दृष्ट्या वंचित असणारा जो वर्ग आहे त्याला खऱ्या अर्थानं मान खटावच्या राजकारणामध्ये मोटिवेट करणं आम्हाला गरजेचं वाटतं. आणि त्याचबरोबर विकास हा काही फक्त नेत्याच्या विजनमुळेच होतो ही जी काही एक चुकीची मानसिकता आहे. आमची धारणा ही आहे की ज्यावेळेस जनता जागृत असते, ज्यावेळेस जनतेचं विजन स्ट्रॉंग असतं आणि जनतेला अपेक्षा असते की आमच्या मतदारसंघामध्ये हा विकास घडला पाहिजे, आमच्या मतदारसंघामध्ये ही संधी उपलब्ध झाली पाहिजे, रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे. जनतेच्या डिमांडप्रमाणे राजकारण कधी होऊ शकतं ज्यावेळी जनता स्वतःची मतं विकणार नाही. पण याच्याबद्दल जनतेची जागृती करणं, नाहीतर कधीतरी 18 औसपूनवरनं उठून यायचं, खिशात पैसा घेऊन यायचं, जे राबणारे कार्यकर्ते त्यांना विकत घ्यायचं, त्यांना घरी बसवायचं आणि काहीच योगदान नसताना मानखटावच्या राजकारणामध्ये डायरेक्ट आमदारकीच्या निवडणुका लढवायचं, अशा पद्धतीचं एक घाणेरडं चलन इथं पडलेलं आहे. इथं फक्त राबणारा आणि वर्षोनवर्ष जनतेच्या नजरेत असणारा, वाड्या वस्त्यावर जाऊन बहुजनवादी चळवळीसारखी चळवळ चालवणारा, पाण्याची चळवळ चालवणारा, स्वतः राबणारा असाच कार्यकर्ता मानखटावमध्ये मोठा झाला पाहिजे हे विजन ठेवून आणि हा संस्कार, अशा अनेक प्रकारचे चांगले संस्कार घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि राजकारणातली बिघडलेली ही वाट दुरुस्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी इम्तियाज नदाफ 2024 ही निवडणूक लढवत आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.